जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या आरजी क्रिएशन चॅनलवर। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात। तर आज आपण वॉइस एडिटेड व्हिडिओ एडिट केला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला भावांनो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ही ऑन करायची आहे, कारण आमच्या असेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, जराही वेळ नाही घालवता आपण प्रीव्यू पाहून घेऊया। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, इसीलिए तो कहता हूँ सारे हीरो मेरे हीरो, फिल्मों हीरो मेरे। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलर्ट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे। तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून लागेल। तर 6.13 पासून आपल्याला ती इमेज शेवटपर्यंत खेचायची आहे। नंतर मित्रांनो, तुम्हाला त्या लेअरचे छोटे छोटे कट्सला मारून घ्यायचे, म्हणजे स्प्लिट मारायचे आहे। स्प्लिट मारल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून येईल। तर पाहू शकता की आपला बिटमार्क अशा पद्धतीने आहे आणि त्या 3 मिरर लेअर वरला फोटो आपल्याला डिलीट मारायचा आहे। तर मित्रांनो, आपला दिलेला तो लोगो आहे तो डिलीट मारायचा आहे आणि इथून हे 3 लेअरचे फोटो आहे ते तुम्ही इथून एडिट करू शकता। फोटो व्यवस्थितपणे तुम्ही सेट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हे फोटो व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचे आहे, 3 फोटो। नंतर मित्रांनो, तुम्हाला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे। नंतर तुम्हाला मित्रांनो, मी दिलेल्या टेलिग्रामच्या चॅनलवर जॉईन होऊन तुम्हाला जे मटेरियल आपले सॉन्ग मिळून जाईल ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, पटापट मी ॲड करून घेतो। ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्या सॉन्गवर लॉंग प्रेस करून आपल्याला ते सॉन्ग शेवटच्या लेअरमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचे आहे। सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। तर मित्रांनो, बॅकवाल्या सेक्शनमध्ये ओपन करायचे आहे आणि आपला शेक इफेक्टवाला प्रोजेक्ट पहिला आपला छोटावाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, पुढे यायचे आहे आणि इथून या फोटोला आपल्याला पेस्ट करायचं आहे, बारक्या फोटोला। नंतर तुम्हाला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि शेक इफेक्टवाला दुसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि आपल्या त्या छोट्यावाल्या फोटोच्या पुढं त्या फोटोला आपल्याला हा फोटो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर बॅक करायचे आहे आणि शेक इफेक्ट आपल्याला तिसरा कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या बिटमार्कवाल्या प्रोजेक्टच्या त्या दुसऱ्या फोटोच्या म्हणजे पुढे यायचे आहे आणि दुसऱ्या फोटोच्या पुढे आपल्याला फोटो हा पेस्ट करायचा आहे। इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे। नंतर आपल्याला शेक इफेक्टमध्ये जाऊन चौथा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो, बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि या आपण तिसऱ्या फोटोच्या पुढं 3 लेअरच्या पुढं आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि लास्टचा फोटो आपल्याला राहायचा आहे। तर मित्रांनो, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि मित्रांनो, जो लास्टचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, कॉपी केल्यानंतर शेक इफेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे आणि जो लास्टचा फोटो आपल्याला राहिलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा लास्टचा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, पाहू शकता की असे शेवटपर्यंत आपलं जेवढं गाणं आहे तिथपर्यंत ठेवायचं आणि त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, पुढले 3 फोटो आहेत ते तुम्हाला हाय असे फक्त तुम्हाला त्यात तुमचा फोटो ॲड करायचा आहे। नंतर मित्रांनो, बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि SDR इफेक्ट ते 2 तुम्हाला सध्यावर लॉंग प्रेस करून कॉपी करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन या प्लसवाल्या ऑप्शनवर क्लिक करून त्यावर लॉंग प्रेस करून ते तुम्हाला शेवटपर्यंत खेचायचे आहे किंवा खेचले नाही तरीसुद्धा ते चालू शकतं। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ हा 100% झालेला आहे।